गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या योजनेला मोठं यश मिळालं आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर मिळून पोलिसांनी 1 कोटी रुपयांहून अधिक बक्षिसं जाहीर केली होती. वनसंपदेने समृद्ध असलेला गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा संकल्प घेऊन दुसऱ्यांदा सत्तेवर आलेलं महायुती सरकार लगेच कामाला लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केली. सोबतच नव्या पोलीस ठाण्याची सुद्धा पाहणी केली. याच दरम्यान नक्षल चळवळ कमकुवत करण्यात राज्य सरकारला आणखी मोठं यश मिळालं. जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. या सर्व नक्षल्यांवर पोलिसांनी 1 कोटींहून अधिक रुपयांची बक्षिसं जाहीर केली होती. पोलीस आणि प्रशासनाच्या नक्षलविरोधी आणि आत्मसमर्पण योजनेमुळे हे नक्षलवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांनी जिल्ह्यातून नक्षलवाद संपवण्याचं काम जवळपास पूर्ण केलंय. गेल्या काही वर्षात एकही तरुण नक्षल चळवळीत भरती झाला नाही. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारनं आर्थिक मदत घोषित केल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक करत C60 जवानांचा सत्कारही केला. ताराक्का यांच्यावर शासनाने एकूण 25 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. यानंतर मी सुरेश, अर्जुन व सम्मी या दोघे पती पत्नी आहेत सर, एकत्रित आत्मसमर्पण करीत आहेत. यानंतर मी वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला सर, या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे 10 लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत. आजही जे आत्मसमर्पण झालंय, 38 वर्षापासून या चळवळीमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या ताराक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहेत, जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले, अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत. मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित 11 लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे. मला असं वाटतं की आता हा जो काही माओवाद आहे, हा कुठलाही विचार नाही, कुठलाही आचार नाही, केवळ भारताच्या व्यवस्थेवर, आमच्या संविधानावर विश्वास नाही, अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं. सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले, पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांतनं मिळेल. आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची C60 या ठिकाणी दाखवते, सोबत काही सेंट्रल फोर्सेसही दाखवत आहेत, याच्यामुळे येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल, तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल.